अभिनेत्री रिंकू राजगुरू गेली 10 वर्ष सिने इंडस्ट्रीत काम करते. सैराट सिनेमानंतर तिने अनेक सिनेमात काम केलं. अभिनयानं चर्चेत राहणारी रिंकू सोशल मीडियावरही तेवढीच सक्रिय असते. विविध विषयावर रिंकू तिची मतं अगदी स्पष्टपणे मांडताना दिसते. अशातच एका मुलाखतीत तिने आध्यात्मिक बाजू सांगितली. यावेळी रिंकूने आधी नास्तिक असल्याचं कबूल केलं. तसंच काही घटनांमुळे ती अध्यात्माकडे वळली असल्याचं सुद्धा तिनं सांगितलं. तसंच तिनं तिचा केदारनाथचा अनोखा अनुभव सुद्धा शेअर केला. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत रिंकूला तिच्या आध्यात्मिक बाजूविषयी विचारण्यात आलं. याबद्दल ती म्हणाली, मी आधी नास्तिक होते. केदारनाथला गेल्यानंतर काही घटनांमुळे माझा थोडा थोडा विश्वास बसायला लागला. मग मी उपवास वगैरे करत गेले आणि मला त्याचे काही अनुभव आले. खरं तर मी आता खूप त्या गोष्टींकडे वळले. पूजापाठ, मंत्र, सण, उत्सव यामागे वैज्ञानिक कारणं सुद्धा आहेत. पण कुठली एक तर शक्ती आहे, जेव्हा त्याची इच्छा असते तेव्हाच आपण त्या गोष्टी करतो किंवा मानायला लागतो. माझ्या बाबतीतही असंच झालं. माझ्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या आणि मग मी या गोष्टी करायला लागले. मला असं वाटतं की आता इथेच एक ती आशा आहे आणि शांतता आहे. मला घरात सकाळी देवपूजा, जप करायला आवडतं, त्यामुळे मी स्वतःसाठी ते करते. यापुढे रिंकूने तिचा केदारनाथला जाण्याचा अनुभव सांगितला. ती म्हणाली, माझा अनुभव हा कधीही न विसरण्यासारखा आहे. मला अचानक वाटलं की मला केदारनाथला जायचं आणि मी गेली. गुरुवारी पौर्णिमेच्या दिवशी मी चालत गेले. खूप थकले होते, रडले सुद्धा. मी दर्शन घेतलं आणि मला असं वाटलं की जाताना निदान मला हेलिकॉप्टर तरी मिळू दे, कारण पुढच्या दिवशी आमचं फ्लाईट सुद्धा होतं. आम्हाला एक माणूस म्हणाला की हेलिकॉप्टर मिळेल. आम्ही 2-3 तास थांबलो. वाट बघून शेवटी अंधार व्हायला लागला आणि मी देवाला म्हणले की देवा, मला हेलिकॉप्टर मिळू दे. मी माझं कुटुंबासह दर्शनाला येईल. यापुढे तिने सांगितले की एक माणूस आला आणि म्हणाला आता हेलिकॉप्टर मिळणार नाही. तेव्हा मी खूप रडत होते, चिडली होते. त्या त्रासात मी देवाला म्हणले की हा देव आहे की काय, काय ऐकतोय की नाही, हेलिकॉप्टर पाहिजे म्हणाले पण तेही करत नाही. असं बोलत बोलत पुढे जात होते तेव्हा मागून एक माणूस आला आणि त्याने हेलिकॉप्टरबद्दल विचारलं. तो म्हणाला फक्त 2च सीट आहेत. त्यानंतर मी आनंदात पळत पळत जात होते आणि इतक्या जोरात पडले, माझ्या गुडघ्याला लागलं. त्यानंतर मी देवाला म्हटलं की मी आता पुढे कधीच काहीच तक्रार करणार नाही, कारण मला तिथल्या तिथेच शिक्षा मिळाली.